श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्याशी बोलण्यासाठीच मी पाठवला आहे. तुझ्यात आणि माझ्यात जे काही अंतर आहे ते दूर करणारा हा संदेश आहे. जर हा संदेश तू पुढील काही मिनिटे ऐकत असशील तर तुझ्या मनातील ताण, तणाव आणि संघर्ष अगदी क्षणार्धात तुझ्यापासून वेगळे होतील. दुर्लक्ष करू नकोस. उद्या खूप उशीर होईल. आज हे ऐकून घे, कारण हे तुझ्यापर्यंत येऊन पोचलं आहे. आज तू ज्या मोबाईलवर हे ऐकत आहेस त्याच मोबाईलवर तुला अचानकपणे एक आनंदाची बातमी मिळणार आहे. तू जे काही शोधत आहेस ते मला ठाऊक आहे आणि तेच तुला मिळावं, तुझ्यापासून दूर नसावं याची खात्री देण्यासाठीच मी हा संदेश तुला देत आहे. बाळा, मनातल्या काही आशा पूर्ण केल्या जातील. घाबरू नकोस. मी तुला कधीही रिकाम्या वाटेवर चालू देणार नाही, तर तुझी वाट नेहमीच आनंदाने पसरलेली असेल. तुला जे काही मिळत आहे, जे काही तुझ्या वाटेवर तुला दिसत आहे ते तुझंच होणार आहे. होय, तू सत्य ऐकत आहेस. तुझा देव तुझ्या सोबत आहे. हार मानू नकोस, कारण चमत्कार अचानकपणे तुला मिळणार आहेत. तू जेव्हा मनाशी खात्री करशील की आजचा हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासाठीच आहे, तेव्हा तुला समाधानाने भरण्यासाठी, तुला तुझ्या इच्छेपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वामी सतत तुझ्यासोबत आहेत याचा आनंद तुला मिळणार आहे. विश्वास ठेव की मी सदैव त्यांचाच हात धरतो जे माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवतात आणि माझ्यासोबत पुढे चालण्यासाठी तयार असतात. बाळा, घाबरणे, भीतीने, काही गोष्टींमध्ये मागे राहणे कायमचे सोडून दे, कारण मी आज तुझा हात धरण्यासाठी इथपर्यंत आलो आहे. कदाचित काही लोक नकारात्मक गोष्टी करतात, ते तुझ्याबद्दल नकारात्मक बोलतात, पण तू विश्वास ठेवू नकोस, कारण मी तुझ्यासाठी ते सर्व काही सकारात्मक देणार आहे, ज्यामुळे तुझे जीवन पुढच्या स्तरावर पोहोचणार आहे. कदाचित तुझ्या कामाबद्दल तुझ्या मनात काही शंका आहेत. बाळा, तुझ्या कामाला इतकी गती येईल की तू जे काही ध्येय ठरवले आहे त्याच्याही पुढे जाण्याची शक्यता मी आज या संदेशातून तुला वर्तवत आहे. अचानक चमत्कार घडतील आणि तुझ्या आयुष्यात तुला ते क्षण अनुभवायला मिळतील ज्याची तू कधी अपेक्षासुद्धा केली नाहीस. होय, हे सत्य आहे, कारण आज जो काही आनंद, जे काही क्षण मी तुझ्यासाठी वेचून देत आहे त्यात आनंदी हो, कारण पुढील काळ तुझ्या मनाप्रमाणे यश देणारं असेल. होय, तुम्ही केलेले कर्म आता फळाला येण्याची अपेक्षा तुमची आहे. त्याहीपेक्षा मोठा आशीर्वाद घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुम्हाला दिला जात आहे. तुम्हाला सांभाळण्यासाठीच मी इथे आहे. सुखी व्हा, आनंदी राहा आणि आनंदासह तुमच्या प्रियजनांना प्रेमाने भरा, आनंदाने भरा आणि तुमच्या इच्छा पूर्तीसाठी देवाला प्रार्थना करत राहा. प्रार्थना केल्याने तुमची काळजी संपेल, तुमचे संकट संपतील आणि तुम्ही जे काही शांतपणे स्वीकार कराल त्यामुळे तुमच्या हातात भरपूर आनंद असेल. तुमच्या मनात तो आनंद कायम स्वरूपी असेल, कारण मी तो तुमच्यासाठीच पाठवलेला आहे. बाळा, कधीकधी काही नकारात्मक लोक तुमच्या आजूबाजूला असतात. तुमची प्रगती त्यांना पाहवत नाही किंवा ते त्यासाठी बनलेले नाहीत जे तुमची प्रगती पाहू शकतील. होय, कारण ते खूप वेळा तुमच्या कार्यांमध्ये खूप विस्कळीतपणा आणू पाहतात. खूप वेळा टाळाटाळ करण्याचा प्रयत्न देखील करतात आणि तुम्हाला अडवण्याचा प्रयत्न देखील करतात. पण जेव्हा तुमचं मन ठाम असतं, निश्चय करतं, तेव्हा कुणीही तुम्हाला नकारात्मक ऊर्जा अडवू शकत नाही किंवा ते नकारात्मक लोक तुमच्यासाठी काहीही नकारात्मक वेचू शकत नाहीत, कारण तुमचं जीवन आनंदाने आणि अधिक आशीर्वादाने भरल्या जातं.
सकारात्मक होऊन पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा. तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जाणारे लोक आणि तुमच्या पैशाचा वापर करणारे लोक आता तुमच्यापासून दूर जाणार आहेत. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. ज्या लोकांनी तुमची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला आहे, आता त्यांना तुमच्यापासून वेगळं केलं जाणार आहे. बाळा, ठाम राहा. निश्चय करा. तुम्ही थकला आहात, घाबरला आहात, काही गोष्टींपासून लांब जाण्याचा प्रयत्न करत आहात. तुमच्या वेदना, त्रास यापासून लांब होण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न केले आहे त्यात तुम्हाला मी यशाने भरणार आहे. तुमच्यासाठी चमत्कार हे दैवी स्वरूपात अचानकपणे मिळणार आहेत. मोठ्या संकटापासून तुम्ही वाचणार आहात, कारण दैवी कृपा तुम्ही अनुभवणार आहात. तुम्ही रडला आहात, काही काळ तुम्ही एकांतात सुद्धा काढला आहे. त्या सर्व काळातही मी तुमच्या सोबत होतो आणि आजही मी तुमच्या सोबत आहे. अनेक अडचणीतून मार्ग काढून तुम्ही काही ध्येय निश्चित केले आहे आणि त्या ध्येयासाठी मी तुमची निवड केली आहे. तुम्ही नक्कीच तिथपर्यंत पोहोचणार आहात. मोठं कोण होतं तर जो कोणी ध्येय निश्चित करतो, त्यासाठी कर्म करतो, तेव्हाच तो मोठा होऊ शकतो. बाळा, आठवते दिवस ज्या क्षणाला तुम्ही खूप आनंदी होता. तुम्ही तुमचे कर्म करत देखील कधीही त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही, त्यांना टाळण्याचा प्रयत्न केला नाही. म्हणूनच आज यश तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत येऊन पोचलं आहे. बाळा, कोण तुमच्याबद्दल विरोधाभास निर्माण करत आहे. कदाचित तुम्ही यावेळेस काही घरातल्या व्यक्तींपासून, काही अशा गोष्टींपासून त्रासाने भरला असाल की ही लोक वारंवार तुम्हाला नकारात्मक बोलतात किंवा नकारात्मकतेने भरतात. पण आज मात्र तुमच्यासाठी मी मोठा आशीर्वाद पाठवत आहे. त्यामुळे तुम्ही अचानक तुमच्या जीवनात चमत्कार आशीर्वाद प्राप्त करणार आहात. तयार व्हा, सज्ज व्हा. तुम्ही तो आनंद प्राप्त करणार आहात. बाळा, मला तुझी काळजी आहे आणि तुझ्या कार्यात माझी मदत तुला पुढे नेणारी आहे. तुझ्या आयुष्यात सर्वात सुंदर अध्याय सुरू होत आहे, जो अध्याय आता तुला अधिक पुढे नेणारा असेल. तुमच्या सहकुटुंबासह तुम्हाला अधिक आनंद देणारा असेल. होय, तुमची निवड झाली आहे आणि काही लोक तुमच्यापर्यंत येण्यापासून थांबवण्यात आले आहेत. काही कार्य तुमच्यापर्यंत येण्यापासून थांबवण्यात आले आहेत, कारण ते फक्त अडचणींनी, त्रासांनी आणि काही नकारात्मक गोष्टींनी भरलेले आहेत. म्हणूनच ते तुमच्यापर्यंत येऊ देण्यापासून देवाने थांबवलेले आहेत. नकारात्मकता आता तुमच्यापासून वेगळी केल्या जाणार आहे. काही भांडणे, काही द्वेष आणि काही असे लोक जे वारंवार तुमच्या कार्यात मदत तर नाही पण विरोधाभास निर्माण करतात, त्यांना तुमच्यापासून वेगळं करण्यात येणार आहे. होय, खात्री ठेवा, कारण देव तुमच्यासाठी कार्य करतो, तुमच्या अपेक्षा पूर्ण करतो आणि तुम्हाला उंचावतो, तुमच्या इच्छा पूर्ण करतो आणि तुम्हाला सकारात्मकतेने भरतो. स्वामी माऊलींचा दैवी आशीर्वाद, चमत्कार हा तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यासाठीच असेल. स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुम्ही ऐकत आहात तर तुम्ही भाग्यशाली आहात, कारण तुमच्या गरजा योग्य वेळेवर पूर्ण होतील, तुमचे आर्थिक प्रश्न सुटतील आणि तुमच्या अचानकपणे चमत्काराने जीवनात काही गोष्टी घडतील ज्या सकारात्मक बदलासह तुम्हाला प्राप्त होतील, कारण दैवी चमत्कार हे तुमच्यासाठी घडणार आहेत. दैवी आशीर्वाद हे तुमच्यासाठी मिळत आहेत. स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव केला जात आहे, तो स्वीकार करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.